हॅलो, गुड मॉर्निंग. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बरेच दिवस झाले म्हटलं विहानचं आणि माझं रुटीनच तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही. सो तेच आज मग करूया म्हटलं. सो विहान जेव्हा नॉर्मली स्कूलला वगैरे जातो तेव्हा माझं रुटीन कसं असतं हे तुमच्यासोबत शेअर करते. तर सकाळ झालेली आहे आणि विहान आणि हे जे आहे ते मस्त झोपलेले आहेत. सगळ्यात अगोदर मी इथं दूध गरम करायला ठेवते आणि त्याच्यानंतर जे रात्रभर भिजवलेले बडीशेप आणि जिरं आहे ह्याचं हे पाणी आहे. सो जवळजवळ अर्धा कप होईस तोपर्यंत छान उकळून घेते आणि गरम असताना म्हणजे नॉर्मल कोमट असताना हे मी पिते. हे माझं रोजचं रुटीन आहे. त्याचबरोबर आज ह्यांचा टिफिन नाही होता, मग म्हटलं ज्या दिवशी टिफिन नसतो त्या दिवशी मग मी ब्रेकफास्टला बनवते किंवा कधी एक्स्ट्राचा वेळ असेल, खूप लवकर उठले असेल तर त्या दिवशी जे आहे ते आम्ही ब्रेकफास्टला बनवते. सगळ्यात अगोदर इथं शेंगदाणे जे आहे ते मी भाजायला ठेवले. त्यानंतर म्हटलं चला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कटिंग वगैरे करून घेते. आणि खरं सांगू का, ज्या दिवशी पण टिफिन नसतो ना त्या दिवशी थोडासा निवांत वेळ भेटतो, म्हणूनच म्हटलं आज शूट करू. नाही तर टिफिन जर असेल ना तर इतकं शूट करायला वेळ नाही भेटत सगळं. आणि शक्यतो ना सकाळची इतकी घाई होते ना माझी, खरंच खूप घाई होते. त्यामुळे मग तुमच्यासोबत जे आहे ते माझे रेग्युलर ब्लॉग पण येत नाही आहेत. तर म्हटलं चला आज मस्त ब्रेकफास्टला पोहे बनवते, कारण विहानला पोहे जे आहेत ते भरपूर आवडतात. सो विहान उठला या की त्याला अगोदर मी ब्रश वगैरे करून घेते, कोमट पाणी देते. त्याच्यानंतर जे आहे ते रात्रभर भिजवलेले बदाम आणि मनुके देते. ब्लॅक मनुके तो खूप आवडीने खातो. त्याच्यानंतर मग गरम केलेलं दूध देते आणि शक्यतो मी सकाळी ना त्याला दूध बिस्किट कधीच देत नाही आणि तो सकाळी मी त्याला हे करत नाही. पण इव्हनिंगला कधी जर त्याची काही बाकी खायची इच्छा नसेल ना तर कधीतरी तो दूध आणि जे आहे ते बिस्किट खातो. पण सकाळी तर अजिबात मी कधी बिस्किट वगैरे देत नाही त्याला. त्याच्यानंतर बघा इथं माझं रुटीन चालूच आहे. म्हणजे मी इथं रात्रभर भिजवलेले जे आहेत ते ब्लॅक मनुके ते मी खाते, कारण एकदा विसरली ना मी की मग माझ्या अजिबातच लक्षात येत नाही. सो मग काम करता करता जे आहे ते माझं दोन्ही चालू आहे, मनुके आणि त्याचबरोबर रात्रभर भिजवलेले बदाम. हे दोन्ही मी आणि विहान हे माझं दोघांचं रुटीनच आहे. सो ते झालं आणि त्याच्यानंतर मग जे आहे ते मग इथं मस्त असे मी गरमागरम पोहे बनवलेले आहेत. आणि आठवड्यातून असं एकदा दोनदा पोहे खायला छान वाटतं, पण असं कंटिन्यू नको वाटतं. त्यामुळे मग मी शक्यतो असं रोज रोज नाही बनवत. आणि सकाळचं एवढं ना विहान असे पोहे किंवा हे खाल्ला ना की तो अजिबात मग चपाती भाजी वगैरे पण खायला बघत नाही. मग माझं कसं म्हणणं असतं त्यांना मस्त जे मी सकाळी भाजी भाकरी जी बनवलेली असते सो ती खावी असं म्हणणं असतं. त्यामुळे जे आहे ते मी ब्रेकफास्ट थोडंसं आम्ही स्किप करतो. तरी तर विहान उठला होता आणि त्याचं चाललं होतं वॉक करतो मी आणि ब्रश करतो म्हणून. सो त्याचं सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी इथं ब्रेकफास्ट करून घेते. सोबतच माझ्याबरोबर विहान आणि हे पण जे आहेत ते दोघंही बसले होते. सो विहान इथं मस्त आपलं ब्रेकफास्ट आणि पाणी वगैरे हे त्यांचं चाललं होतं दोघांचं. त्याच्यानंतर मग जे आहे ते मी किचनमध्ये सगळं आवरलं आणि बाहेरचे जी रांगोळी वगैरे काढलेली असते सो म्हणजे साधारण बाहेरचं आहे ते सगळं मी झाडून वगैरे घेते. आता हे काय कसं करते मी आंघोळीच्या अगोदर सगळं बाहेरचं वगैरे झाडून घेते, कारण एकदा आंघोळी झाली की मग मला ना असं झाडलोट करायचं बाहेरचा कंटाळा येतो. त्यामुळे आंघोळीच्या अगोदर जे आहे सो ते मी झाडून वगैरे सगळं घेत जाते. सो विहान पण आला होता आणि खरं सांगायचं ना विहान मला अजिबातच हे करायला देत नाही. त्याचं मध्ये मध्ये चालूच असतं, मग माझ्याकडनं झाडूच काढून घेणार आणि म्हणणार मीच जे आहे ते झाडतो. किंवा मग मी रांगोळी काढायला आले ना की तिकडची पायऱ्या आहे ना सो तिकडं डब्बा घेऊन बसतो तो रांगोळी वगैरे काढण्यासाठी. सो बाहेरचं झाडू मारून झाल्यानंतर जे आहे ते आतलं झाडू मारते आणि त्याच्यानंतर मग मी जे आहे ते फ्रीज वगैरे पुसायला घेते. कारण अगोदर जर पुसायला घेतल्यानंतर झाडू मारलं ना की परत ती धूळ आहे ती सगळी टीव्हीवर आणि फ्रीजवर पडते. मग त्यामुळे मग माझं रोजचं ठरलेलं आहे अगोदर आतलं सगळं झाडू मारून घेते आणि त्याच्यानंतर टेबल आणि बाकीच्या जे आहेत हे रोज रोज माझं पुसणं एकदा दोनदा असतंच, म्हणजे किती कंटाळा आला तरी. आणि त्याच्यानंतर जे आहे ती मी फरशी पुसायला घेतली. आता मी जेव्हा फरशी पुसायला घेते ना तेव्हा विहानला अंघोळीला म्हणजे त्याला अगोदर अंघोळी घालते, टपामध्ये तो मस्त आपलं खेळत बसतो आणि तेवढ्या वेळामध्ये मी फरशी पुसते. कारण विहान जर इथं असाल ना तर अजिबात मला फरशी पुसायला देत नाही आणि मला भीती वाटते की थोडंसं तो पडेल वगैरे, म्हणून मग फरशी पुसून झाल्यानंतर विहानला बाहेर आणते आणि मस्त आता त्याला पुसायला वगैरे घेतलेलं आहे. त्याला अंघोळी करायला इतकी आवडते ना, जवळजवळ 1-1.5 तास जरी म्हटलं ना पाण्यामध्ये बस तरी तो आराममध्ये बसतो. सो त्याला म्हटलं की चल बाबा दीदी खालती थांबली आणि पटकन आवर म्हणून, नाहीतर तो अजिबात बाथरूममधून बाहेर यायला बघतच नाही. सो इथं त्याचं सगळं मी आवरत आहे. आणि लहान मुलांचे ना इतके क्वेश्चन असतात ना की आपल्याला उत्तर देस तोपर्यंत पुरे होतं. विहान एवढं काय काय विचारत बसतो ना, खरंच म्हणजे मलाच आज वाटतं इतके प्रश्न पडतात तरी कसे ह्यांना, म्हणून
खूप काही काही विचारत बसतो. मम्मा हे असंच का, मम्मा ते तसंच का, इकडं जाऊया का, तिकडं जाऊया का, किंवा मग काही दिसलं तर मम्मा आपण हे आणूया का, इतके प्रश्न असतात ना. सो विहानला मस्त रेडी केलं आणि त्याचं तो मग जे आहे ते सायकलवर खेळत राहतो. आता त्यानं ना पोहे खाल्लं होतं, त्याच्यानंतर मग मी त्याला थोडंसं बनाना वगैरे दिलं होतं आणि त्याच्यानंतर थोडा काही वेळ झाला ना की मग ही सगळी कामं थोडीशी होतात. आता आज शूट करत बसली, मग थोडंसं रांगोळी वगैरे काढायला लेट झाला आता. सो मी आंघोळ वगैरे करून आली आणि त्याच्यानंतर जे आहे ती मला थोडीशी का होईना बाहेर रांगोळी काढलं तर छान वाटतं. मग थोडीशी होईना मी रोज जी आहे ती रांगोळी काढते, कारण मला तेवढंसं म्हणजे एक पॉझिटिव्ह फील होतं या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, एक वेगळाच आनंद भेटतो ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर. मग विहानला थोडंसं तिकडं बिझी केलं आणि मग मी जे आहे ते रांगोळी काढायसाठी आले आणि त्याच्यानंतर देवपूजा वगैरे आता सध्या ना मग मी काय करते, थोडीशी अगरबत्ती कमी लावते आणि त्याऐवजी मग भीमसेन कापूर आहे सो तो लावते मी, कारण ह्याने ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी घरामध्ये स्प्रेड होते. आणि थोडीशी अगरबत्ती वगैरे मी सध्या तरी कमीच लावायला लागले आणि थोडंसं भीमसेन कापूर वगैरे सकाळ संध्याकाळ थोडंसं लावलं ना की छान वाटतं. घराचं वातावरण पण अगदी म्हणजे प्रसन्न असं वाटतं. त्याच्यानंतर ज्या आहेत त्या मी ब्रेकफास्ट अगोदरच केला होता. नंतर त्याच्यानंतर मग मी विहानला घेऊन जायच्या अगोदर दोघांनी मिळून आम्ही मस्त असं फ्रूट्स वगैरे खातो आणि त्याच्यानंतर जे आहे ते मग विहानला मी इथं स्कूलला घेऊन जायला लागले. तसा तो बसतो पण सध्या ना थोडंसं लहानच आहे, मग मला असं वाटतं की थोडंसं हे होऊ नये, मग मी तिथं जे आहे ते स्कूलमध्ये त्याच्या बसते आणि त्याचं चाललं होतं मी त्याच्या काकांना बाय वगैरे करायचं, काका मी स्कूलला चाललो आहे म्हणून. तो अजिबात स्कूलला वगैरे जायला रडत नाही, उलट त्याला खूप छान वाटतं. म्हणजे तो खूप उठल्यापासूनच माझ्या पाठीमागे लागतो, मम्मा चल स्कूलला जाऊया म्हणून. सो साधारण विहानला ना 12:15 ते 12:30 ह्या दरम्यान मी घेऊन येते आणि जाताना ही सगळी भांडी घासलेली होती सो ती मला सगळी मांडणीवर लावायची होती. सोबतच विहानसाठी इथं पेरू वगैरे जो आहे तो धुवून ठेवला होता. मग आल्यावर अगोदर त्याला फ्रेश वगैरे करते, त्याचे कपडे वगैरे चेंज करते आणि थोडा वेळ TV जी आहे ती लावून दिली, कारण विहानचे काका असतात घरी सो ते वर्क फ्रॉम होम करत असतात, मग थोडंसं त्यांना पण डिस्टर्ब करू नये असं वाटतं मला. मग तेवढ्या वेळामध्ये तो TV आणि मग एखादं फ्रूट्स देते त्याला आल्यावर आणि मग तेवढ्या वेळात तो मस्त आपलं TV बघत जे आहे ते फ्रूट्स वगैरे खातो. मग मी काय करते, भांडी वगैरे असतात ती सगळी लावून घेते आणि त्याच्यानंतर आज सकाळी भाजी आणि भाकरी बनवलेली नाही होती, त्यामुळे मग आत्ता ज्या आहेत ती मी दुपारी असं विहानसाठी म्हटलं थोडासा मिक्स जे कडधान्य आहेत मोड आलेले त्याचा मस्त असं थोडासा भात वगैरे बनवते गरम गरम म्हणून मग जे आहे ते थोडा वेळ एक्स्ट्रा वेळ लागतो, तर तेवढ्या वेळामध्ये तो बसेल शांत म्हणून मग मी इथं त्याला TV वगैरे लावून दिले आणि इथं सिम्पलच भात बनवते. पण हा असा गरम गरम खाल्ला ना की खूप छान लागतो. इथं जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे, कढीपत्ता नाही होता, त्याच्यानंतर थोडासा कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकलेला आहे, त्याच्यानंतर हळद आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार सगळं आणि ह्यामध्ये थोडासा मी गरम मसाला टाकते आणि जवळजवळ इथे तुम्हाला खालती दिसत असतील तर हे सगळे कडधान्यांना मोड काढलेले आहेत मी. तसे कडधान्य हेल्थसाठी खूप छान असतात आणि मोस्ट ऑफ म्हणजे विहानला हे सगळे कडधान्य खूप आवडतात. नुसता फ्राय करून दिलं तरी तो खूप आवडीनं खातो. मग पटकन असं होणारा जो आहे तो इथं मी राईस वगैरे कुकरला लावून घेतला आणि जेव्हा मग हे राईस वगैरे नसेल तर कधी कधी मग डाळ भात बनवून देते त्याच्यासाठी गरम गरम, किंवा मग कधी भाजी भाकरी सकाळी खाल्ला नसेल तर मग थोडीशी भाजी भाकरी देते आल्यावर त्याला आणि मग जे आहे तो त्याचं मस्त आपलं खेळत राहत होतो आणि थोडा वेळ मग त्याच्यासोबत ना मी काहीतरी म्हणजे त्याला पोहेम म्हणून दाखवणे किंवा मग थोडंसं ABCD असं काहीही ज्याला ते आवडेल ना सो थोडंसं मजेमध्येच मी त्याला थोडंसं जे आहे ते शिकवते आणि मग थोडा वेळ दमलेला असतो तो एक तर स्कूलमध्ये खेळून पण, त्यामुळे कसं करतो पटकन जेवतो, थोडा वेळ खेळतो आणि मग त्याच्यानंतर जे आहे तो झोपतो. हे स्कूलमध्ये जायला लागला ना तेव्हापासून हे माझ्यासाठी खूप छान झालं की तो खूप म्हणजे दमून येतो. सो इकडं भात जो आहे तो मी चिट्टी व्हायसाठी ठेवला होता, तेवढ्यात म्हटलं थोडंसं सॅलड वगैरे कट करून घेते, कारण काय होतं ना की घरामध्ये असेल तरी मग मी कधी कधी विसरून जाते खाण्याचं. सो म्हटलं नाही आता वेस्ट करण्यापेक्षा थोडंसं म्हटलं आठवणीनं जे आहे ते इथं कट करून ठेवू. सो इथं सॅलड वगैरे जे आहे ते सगळं मी कट करून ठेवलं आणि त्याच्यानंतर म्हटलं किचन जे आहे ते तेव्हा मस्त सगळं आवरून ठेवू, कारण एकदा जेवलं ना की मला पण इतका कंटाळा येतो ना, म्हणजे असं घरी काम करायला काय नाही वाटत, पण आता खूप दिवस झाले या सगळ्या गोष्टींची सवय नाही आहे. सो सगळं पटपट आवरायचं आणि त्याच्यानंतर विहानला घेऊन यायचं, तिथं 2-2.5 तास थांबायचं आणि परत घरी त्याला घेऊन यायचं, त्यामुळे मला पण कुठं तर थोडंसं हे वाटतं. म्हणजे ह्याचा अगोदरचं थोडंसं फील येतं की जेव्हा जॉबला जात होतं त्या सगळ्या गोष्टींची आठवण येते. सो इथं विहान आपला मस्त आपलं सायकल सोडत नाही, तो सायकल किंवा मग स्कूटर किंवा मग ती पांडागाडी, तिन्ही गाड्या लागतात त्याचा, आपलं छान तो खेळत राहतो. मग मी तोपर्यंत सगळं किचन वगैरे सगळं छान आवरून घेतलं. सो इकडं भात पण मस्त असा तयार होता आणि थोडंसं मी मिरची टाकली नव्हती
नव्हती, तिखटच टाकलं होतं, पण टेस्टला खूप खरंच छान होतो. आणि हे मेन म्हणजे ना खूप हेल्दी आहे, कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळी कडधान्य वगैरे असतात त्यामुळे. सो इथं गरमागरम भात घेतलेला आहे मी, त्याच्यानंतर सॅलड. आणि मला आत्ता ह्या गोष्टींचं खरंच खूप कळायला लागलं की सॅलड वगैरे खाणं किती गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी म्हणून. त्याचबरोबर तुम्हाला आठवतं आहे का, मी गावावरून लोणचं बनवून आणलेलं म्हणून सांगितलं होतं, आणि ते इतकं छान झाले ना, खरंच खूप म्हणजे खूप छान झाले. म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं की ते इतके दिवस टिकेल म्हणून. तर एवढं मस्त झालं. आणि खूप दिवसानं जो आहे तो मी टी व्हीवर असं पिक्चर वगैरे बघत जेवण करत होती. चला आता संध्याकाळ झाले, दुपारी विहानला स्कूलवरून आणल्यानंतर मग त्याला भरवलं वगैरे, थोडासा वेळ तो खेळतो वगैरे, आणि त्याच्यानंतर तो झोपतो. सो मी पण त्याच्याबरोबर आता त्याला झोपवायचं म्हणजे तो काय एकटा झोपत नाही. सो मलाही थोडंसं नाटक करावं लागतं त्याच्याबरोबर की मी पण झोपायला लागले म्हणून. सो तेव्हा कुठं जाऊन तो झोपतो. मग त्याला झोपतो पुन्हा माझा कधी डोळा लागला मला समजलं नाही. आणि त्याच्यानंतर ज्या आहेत त्या मी दोघंही चांगले 2 तास झोपलो. आणि मग उठून वगैरे त्याला फ्रेश वगैरे करते मी, आणि त्याचं रोजचं रुटीन म्हणजे काहीतरी खायला बनवून देते किंवा मग त्याला दूध देणे, ह्या गोष्टी म्हणजे माझा थोडा वेळ निघून जातो. आणि त्याच्यानंतर मग ज्या आहेत ते माझी छोटी मोठी सगळी कामं वगैरे करून घेतली. आणि आता थोडा वेळ जे आहे ते पाटी पेन्सिल घेऊन बसते मी त्याला. थोडंसं स्ट्रेट लाईन किंवा स्लिपिंग लाईन ह्या गोष्टी थोड्याशा त्याला मी असं काही माझा फोर्स नसतो, पण त्याला थोड्याशा गोष्टी मी त्या शिकवण्याचा प्रयत्न करते. किंवा मग ABCDचं असेल किंवा काही म्हणजे फर्स्ट नसतो, खेळण्यामध्ये मग मी थोडा वेळ त्याला असं हे करत राहते. सो कुकर लावायचं आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्याच्यासोबत थोडासा वेळ बसायचा, असं माझं रोजचं चालू असतं. भाजी टाकायची, मग त्याच्यानंतर भाजी शिजेस तोपर्यंत जे आहे सो ते थोडंसं असं मी रोज त्याला घेऊन बसते, म्हणजे कामं करता करता सो दोन्ही होतं म्हणून. आज दुपारी बनवलेला भात तसाच आहे थोडासा एक्स्ट्रा. मग म्हटलं की आता जे आहे ते परत काही भात वगैरे काहीच बनवणार नाही. सो माझ्यासाठी मी ओट्स बनवेन, आणि ते ओट्स काय पटकन होऊन जातात. सो आणि बाकींच्यासाठी मग भाजी भाकरी आणि थोडासा भात आहे. सो हे असं होतं, मी थोडंसं कंट्रोलमध्ये करते. डाएटचा म्हणजे प्रयत्न चालू आहे. हे नॉर्मल सिम्पल जसं डाएट असेल ना, सो ते ट्राय करायला लागले अगोदर 8 दिवस, आणि त्याच्यानंतर मग जे आहेत ते पूर्ण स्ट्रिक्टली करेन म्हणून. सो आता विहान हे सगळ्यामध्ये तो खूप वेळ जो आहे तो बसला होता. मग त्याच्यानंतर तो आता खूप कंटाळलेला आहे. तर मग मला म्हणत होतं की मम्मा चल खालती जाऊया म्हणून. मग त्याला म्हटलं की चल मी रेडी होते, आणि मी थोडंसं नाटक केलं की जे आहे ते मी रेडी होण्यासारखं म्हणून केस वगैरे विंचरले, आणि मग थोडंसं त्याला मिशा लावली लगेच. त्याचं मन जे आहे ते दुसरीकडे वळू दे आणि तो विसरू दे म्हणून, कारण दुपारपासून ना इकडं थोडासा पाऊस आहे. आणि पाऊस असल्यामुळे कसं खालती पूर्ण असं ओलं सगळं चिपचिप नको वाटतं थोडंसं जायला. आणि त्यामुळे जे आहे ते त्याला आज टेरेसवर पण मी घेऊन गेली नव्हती, कारण आम्ही उशिरापर्यंत झोपलो. आणि त्याच्यानंतर आवरून मग त्याला वेळच भेटला नाही आज टेरेसवर पण घेऊन जायचा. म्हणून म्हटलं की जाऊ दे, थोडा वेळ बघतोय ते बघून दे, विसरू देत म्हणून. सो अजून हे पण आले नाहीत. हे आल्यावर म्हटलं की चला गरम गरम भाकरी भाजी करता येते, कारण आता पाऊस आणि त्यामुळे वातावरण थोडंसं थंड आहे. सो खूप लवकर पण जेवण करून काहीच उपयोग होत नाही. ते जेवताना परत सगळं रिपीट गरम करा. आणि भाकरी वगैरे कशी थोडीशी तेव्हाची तेव्हा केली की गरम गरम असेल तरच छान लागते. सो म्हटलं की हे आले, फ्रेश झाले, थोडा वेळ बसले की म्हटलं मी इकडे भाजी भाकरी जे आहे ते सो टाकेन म्हणून म्हटलं की त्याला थोडा वेळ लावून दिला. आता हे येतीलच थोड्या वेळामध्ये. सो नॉर्मली आत्ता सध्या आमचा ना असाच दिवस चाललेला आहे. आणि कसं विहानचे काका पण घरी असल्यामुळे मला एवढं शूट पण करता येत नाही, कारण विहान मग परत त्यांना जाऊन डिस्टर्ब करतो म्हणून. हो बेटा. आणि विहानचं पण असं व्हायला लागलं ना की आम्हाला दोघांना टाईमच भेटत नाही आहे, असं होतं. तो पण आला की मग थोडासा वेळ त्याला भरवणे ह्या त्या गोष्टी. आणि मला स्कूलच्या तिथं जाऊन थोडा वेळ बसावं लागतं ना, कारण त्याला थोडीशी सवय होऊ दे म्हणून. त्यामुळे मग मलाही थोडंसं टाईम भेटत नाही. काय बघायला लागलास विहान तू? गुड बॉय आहे. आता ह्यांना फोन करून सांगितला की मला डॅडू ॲपल हवे आहेत म्हणून. आणि मी वटपौर्णिमे दिवशी इथं रात्री जवळजवळ अर्धा 1 तास लागून मेहंदी काढली होती इथं. आणि इथं काही सिंपल काढली होती, पण इथं पाठीमागे छान काढली होती. आणि ती थोडीशी पण जी आहे ती कलर आलेला नाही आहे. सो का तर मी एवढा वेळ छान काढली, आणि एखादा जर तास झाल्यावर मी ती पूर्ण अशी धुवून टाकली, कारण ते हंतरूणमध्ये पडते म्हणून. आणि सकाळी बघते तर अजिबात कलरच आला नाही, कारण कोण पण जुना होता घरी. म्हटलं नाही चला म्हटलं त्याच कोणाची काढू. सो जो आहे तो अजिबात कलरच आला आहे. मी दुसऱ्या दिवशी म्हणते की यांना माझ्यावर अजिबात प्रेमच नाही, त्यामुळे माझी जी आहे ती मेहंदीच रंगलेली नाही आहे.
सो हे असं होतं. आणि विहान आता एवढं, विहान तुला स्कूलला जायला आवडतं का रे? हं? आता पण म्हणतोय तो मम्मा मला स्कूलला जायचं आहे. म्हणजे त्याचं इतकं खेळण्याकडे लक्ष असतं ना, तो येताना कधीच पटकन येत नाही स्कूलमधून. मा देऊ? हां चल देते. स्वतः विहानला मा होय देते. आणि यांचा वेट करायला लागले की हे कधी येतात आणि मी कधी स्वयंपाक आवरते. म्हणून आपल्या डोक्यावर एक ओझं असल्यासारखं वाटतं ते, की आपण एकदा नाही काही कामं करून बसलेलं बरं वाटतं. नाही तर मग ते सतत माझं रोज विहानला स्कूलला घेऊन जाताना पासच होतं. माझं हे काम राहिले का ते काम राहिले का, म्हणजे सगळी कामं करून गेले ना की स्वतः तर रिलॅक्स वाटतं, थोडंसं निवांत वाटतं. आणि मग एखादं तरी पाठमागे काम राहिलं ना की मग माझं लक्ष परत होतं, यार ते राहिले असंच होतं माझं सतत. म्हणजे तिकडंच लक्ष राहतं. त्यापेक्षा मला असं वाटतं की सगळी कामं करून निवांत रिलॅक्स झालं ना की मग बाकी आपल्या डोक्यामध्ये पण काही टेन्शन नसतं. आणि आपण मग थोडंसं हो चल विहानला मा पाहिजेत म्हणे. तू हाय कर ना सगळ्यांना. किती दिवस झाले हाय कर. हो विहान आमचा एका जागेवर अजिबात मला बसायला देत नाही. सो हे ऑफिसवरून आले होते आणि बरेच दिवस झाले स्वीट कॉर्न ना फ्रीजमध्ये तसेच राहिले होते. मग म्हटलं चला मस्त त्याचे थोडेसे हे काढते आणि यांना गरम गरम जे आहे ते भाजून देते. सो मी ते स्वीट कॉर्न जे आहे त्यांना भाजून दिले, कारण उकडलेले विहानला आवडत नाहीत म्हणून. आणि लास्ट टाइम मी गावावरून येताना हे काजू जे आहेत ते आईनं भाजून दिले होते चुलीमध्ये. आणि हे टेस्टला खरंच खूप छान लागतात. मग ते जे आहेत ते विहानला हे सोलून देत आहेत. आणि इकडं बघा इथं नुसता विहानचा सगळा पसारा असतो, सगळं काढून नुसता पसरून ठेवत राहतो. हो का आहेस का? हां चला आता जेव्हा आमची जेवणं झालेली आहेत आणि आता झाडून वगैरे हो इकडे बघा मग ते विहानचं स्कूटी खेळणं चालू आहे. बेडशीट वगैरे काढून भिजत ठेवले, सकाळी लवकर धुवायचं आहे म्हणून. आणि सोबतच झाडण वगैरे सगळं मारले. आता मी सगळं आवरून ठेवले, फक्त विहानसाठी बदाम मनुका हे भिजत घालायचं राहिले. हे रोज ना मला आठवणीनं घालावं लागतं. विहान म्हटलं तोपर्यंत खेळतोय तर खेळू द्या त्याला. सो चला म्हटलं बरेच दिवस झाले ब्लॉगची अशी व्यवस्थित एंडिंगच करत नव्हती. आज म्हटलं चला एंडिंग पण करूया. आणि कसा वाटला ब्लॉग सो कमेंट करून नक्की सांगा मला.